हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण हॉटेल स्टाईल पनीर चिली किंवा चिली पनीरची रेसिपी बघणार आहोत, जी मुलांना फार आवडते। हॉटेलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा स्टार्टरमध्ये जर काही मागवलं जातं तर ते मात्र पनीर चिली। तर त्याच पद्धतीची आणि तशीच सेम चवीला आपण आज घरीच बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण त्यासाठी लागणारं 250 ग्राम पनीर घेतलेलं आहे, ज्याचे मी पीसेस करून घेतलेले आहेत। असे चौकोनी आकाराचे पण थोडेसे मोठ्या आकाराने असे पनीरचे पीसेस करून घेतलेले आहेत। चवीनुसार मीठ टाकायचं। तर या पीसेसवरती थोडंसं मिरची पावडर टाकलेलं आहे। मुलांना करत असताना तर कमी जास्त प्रमाण करू शकता। 2 ते 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे। छान असं टॉस करून घ्यायचं आणि अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं, जेणेकरून जे आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे ते व्यवस्थित आपल्या जे पनीरचे पीसेस आहेत त्याला लागेल असं पाणी टाकून थोडंसं टॉस करायचं। आता इथे कॉर्नफ्लॉवर आणि पनीरचे पीसेस व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे। आता हे तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे। तुम्ही बघू शकता, खूप असं कडकडीतही तेल नको आणि खूप असं थंडही नको, जेणेकरून आपण पनीरचे पीसेस टाकल्यावरती ते व्यवस्थित तळून वरती येतील। या पद्धतीने तेल गरम असलेलं पाहिजे। आता इथे एक एक करून आपण पनीरचे पीसेस तळण्यासाठी टाकणार आहोत। ह्या पद्धतीने पनीरचे पीसेस टाकले की लगेच हलवायचे नाही, थोडा वेळ असे तळू द्यायचे आणि नंतर मात्र अलगद चम्मचनी ते मोकळे करून घ्यायचे, म्हणजे सगळ्या बाजूंनी व्यवस्थित असे ते खरपूस तळले जातात। तर इथे आपले व्यवस्थित असे पनीरचे पीसेस तळून झालेले आहेत आणि लो टू मीडियम गॅसवरती प्रोसेस करायची, जेणेकरून आपल्या पनीरला कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा येतो। या पद्धतीने आपण तळून घ्यायचं। तर इथे आपण सगळं पनीर अशाच पद्धतीने तळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता, आतून अगदी नरम सुद्ध आणि वरून सुद्धा व्यवस्थित अशा तळून कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलेलं आहे। शिमला मिरची वापरलेली तळलं होतं, जिचे मी चौकोनी काप करून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि कांदासुद्धा घेतलेला आहे, चौकोनी कापून त्याचे छान अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत। आता हे सुद्धा व्यवस्थित असं तळून घ्यायचं। गॅसची फ्लेम हाय ठेवायची, जेणेकरून ह्याला व्यवस्थित अशा भाज्या तळल्या जातात, पण ते आणि पनीर चिलीला स्मोकी फ्लेवर येतो, त्यामुळे गॅसची फ्लेम हाय ठेवून हे तळून घ्यायचं। एक मोठा चमचा सोया सॉस टाकायचा, 1 चमचा टोमॅटो केचप टाकायचं, थोडीशी साखर टाकायची आणि हे परत मिक्स करून घ्यायचं। आणि इथे आपण कॉर्नफ्लॉवरची जी स्लरी करून घेतली ती टाकायची, त्याने थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये पनीरचे पीसेस टाकून छान असं हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पनीरला जो आपण मसाला जो केलेला आहे तो व्यवस्थित असा कोट झाला पाहिजे। तर इथे आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पनीरला जो मसालासुद्धा अगदी व्यवस्थित असा मस्त लागलेला आहे। तर इथे आपलं तयार झालेलं आहे हॉटेल स्टाईल मस्त आतून नरम आणि वरून कुरकुरीत पनीर चिली किंवा चिली पनीर। तर आज आपण पटकन आणि झटपट तयार होईल अशी पनीर चिलीची रेसिपी बघितली। तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी सोपी असेल। आणि तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।